अधिक मास महात्म्य अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा मुनी मानस हृदय भृंगा नाम अनामातीत अभंगा नेई भंगा दुरिताते. ऐका श्रोते सादराता मागील कथा भाग निरुता. अनुमोदन देऊनी तत्वता परिसा आता कथानक. ऋषी माजी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवाते विचारुनी निघता झाला तात्कालिक. 60 सहस्र ऋषींचा मेळा घेऊन पातला भूतळा. मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी. दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी. जे अर्पिती द्विजा अन्नदानी कृतकृत्य तयाने पै. सुफळ तयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही. तीर्थाटने आदी करूनही साधली त्याने द्वादशी. या अन्नदाने करून पाही सकळ सौभाग्य तोलाही. तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होय तेणे. कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी. तया माझी ही मळमासी विशेषा विशेषी जाणीजे. या ऐसी या पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते. अन्नदान न घडे जयाते धिकत तयाते जन्मोनिया. जन्मा येऊनी केली काई आचार विचार पाहिलाच नाही. अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी. जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा. जो विन्मुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी. ते धन्य आचरती व्रताते अनुसरले अन्नाते. तेची प्रिय केले भगवंते पापलेश तयाते नातळे. म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश. सकळ भूसुरा माझी ईश नसे लवलेश पापाचा. त्याचे छळावया पाही आम्ही जातसो लवलाही. तया रक्षिता शेषशायी न चले नवाई आमची तेथे. पुण्यवंत जो भूपती जाण करू तयाचे दर्शन. मग अग्रभागी जे कथन सुखे करुणी घडोते. ऐसी चिंता विचारणा करुणी चालिला ऋषी राणा. वरे पावला नृप भुवना केली गर्जना समस्ती. जया जयाकाराचे निघोषे ऐकता नृप संतोषे. अति उल्हासे निज मानसे सामोरा येत नृपतयाते. दंडप्राय लोटांगणी समस्ताते नमुनी. बद्ध हस्ते प्रवर्ते स्तवनी मधुरवचनी आनंदे. ते धन्य या संसारी नर ऐकता आनंदती द्विजवर. अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते. भोजनाते इच्छिती पदार्थ वरी धनवस्त्रा सहित. तयावरी कृपाळू अनंत निवारी आघाद निजांगे. ब्राह्मण पातलिया निजगृही भ्रूलतेसी ग्रंथी घालिती पाही. म्हणती आमुचा हात रिकामा नाही परता होई भटबावा. ऐसे जे ब्राह्मणाते धिक्कार असो तयाते. तैसा नवे अंबरीश नृपनाथ परमभावार्थ विनवित. म्हणत धन्य आजीचा पर्वकाळ माझा भाग्योदय झाला सफळ. घेऊनी समुदाय सकळ गृहापातला न प्रार्थिता. कोटी पर्वकाळ एकवटले किंवा चंद्रसूर्य एकवटले. तेची फल आजी लाधले दर्शन दिधले महाराजा. बोलोनी ऐसी मधुरवाणी आसन दिधले समस्ता लागुनी. पूजा प्रकार आणवुनी पुरस्कार पूजनी अनुसरला. तव बोलता झाला ऋषी बोल
कोटी क्षुधेचा असे बंबाळ, तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ, विषवत सकळ गमताती, कालची असे एकादशी, अवघा वेळ उपवासी, संधी साधून द्वादशी, पातलो ठायासी तुझिया, क्षुधा हे पापिणी दारुण, सुचोनेदी संध्या स्नान, पोटी पेटलिया जठरान्न, अन्ना परांना नेणेची, या लागी नृपनाथा वरिष्ठा, समुदायासी वरवंटा, अन्न भोगरी धर्मिष्ठा, आणि कवाटा नवजावे, तीन प्रहर जाहलिया निशी, आम्ही जातसो स्नानासी, विलंब नाही स्नान संध्येसी, सत्वर माघारे येतसो, ऐकून ऋषींचे उत्तर, मनी हर्षयुक्त नृपवर, म्हणे कृतकृत्य झालो फार, केला उद्धार महाराजा, आजी साधन द्वादशी, मी लाधलो परम सुकृतेसी, पार नाही माझ्या भाग्यासी, समुदायासी पातलेती, तरी स्वामींचे दये करून, सकळ पदार्थ अनुकूल जाण, परी असे एक विद्यापन, कृपा घना परिसिजे, माझा तव लोट नेम, जो हरिहरा ते दुर्गम, तो सिद्धी न्यावाजी सुगम, कृपा करोनी दातारा, तरी साधिजे साधन द्वादशी, विलंबन लावावा स्नानासी, न होता भानुदयासी, भोजनासी बैसावे, हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावी, तथास्तु म्हणे भट गोसावी, समुदाय ऋषिरावो, स्नानाते गेला ऋषींचा मेळा, नृपपातला त्वरे पाकशाळा, 60 खंडी अन्न गोळा, एकला कवळी दुर्वासू, इतर मंडळी 60 सहस्त्र, अन्ने पचविली षड्रस, राये सावरून स्नान संध्येस, देवार्चनासी बैसला, षोडशोपचारे पूजा, अर्पुनिया गरुडध्वजा, पंचमहायज्ञ महाराजा, करुणी बैसला निवांत, राव बैसला मार्गलक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत, साधन वेळा तेणे साधित, राव मनात गजबजला, म्हणोनिया लवड सवडी, दूत धाडिले अति तातडी, ते लक्षुनिया गंगेची थडी, ऋषिराया हाकारिले, येरीकडे गंगा तीरी, अघम शरण ऋषी करी, कोणी शिरोनी जळा माझारी, स्नाने बरी सारिताती, कोणी करीती स्तोत्रपाठ, कोणाचे न हालती ओठ, जप करीती एकनिष्ठ, कोणी निळकंठ आराधिती, ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंतले जाले ते समयी, तव राजदूत पाहोन हृदयी, घाबरेपणे बोलती, म्हणती महाराजा सत्वर, बाहात असे जी नृपवार, भोजनाते होतसे उशिर, चलावे सत्वर स्वामिया, प्रत्युत्तर न देती बापुडी, एक धरून नासिक बोंडी, एक उघडी करून शेंडी, लवड सवडी झाडिती, तव करुणिया अघर्मर्षण, दुर्वास बोले वचन, अद्यापि झाले नाही ध्यान, जप तर्पणी विधियुक्त, भानु उदयन होता, केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता, जाऊनी सांगा नृपनाथा, विधी विधानता सारुनी येऊ, आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारून परती, बैसावे येऊन पंक्ती, तैसी आमुची स्थिती नसेची, जे न करीती संध्या स्नान, विधियुक्त तीळ तर्पण, तैसेची सारिता भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हेती, शूद्रवत जे न रजाण, रवरवी तयाचे पितृगण, काय ब्राह्मण कुळी जन्मोन, सार्थक कवण जन्मासे, तरी जाऊनी सांगा रायासी, क्षण एक अवकाश भोजनासी, सारुनिया नित्यनेमासी, समुदायासी येतसो,
ऐसे ऋषींचे उत्तर ऐकून दूत परतले सत्वर, जेथे असे नृपवर सांगती सत्वर वृत्तांत। रूपे ऐकून वचनासी परमसंकोचित मानसी, म्हणे विघ्न दिसे द्वादशी न साधे साधनासी आजी पै। तरी उपावो करावा कवण परमकोपिष्ट दुर्वास जाण, शाप देईल न लागता क्षण परम विघ्न उदेले हे। आजपर्यंत साधनासी पाही अपायो घडला नसे काही, अहो देवा हे काई कैसी नवाई उदेली। ऐसी चिंता करिता हृदयात परमसंचित नृपनाथ, तव संधी पातली त्वरित साधन वेळा द्वादशी। मग नृपे विचारून मानसी करिता जाला महायज्ञासी, नैवेद्य अर्पुनी महाविष्णूसी देवतीर्थासी प्राशिले। सिद्ध करून आयती मार्गलक्षित नृपती, स्वस्थ बैसलासे चित्ती ऋषी मार्ग लक्षितेस। येरीकडे गंगा तीरी ऋषी ते जाणवले अंतरी, मग उठता झाला झडकरी समुदायेसी ऋषीरावो। परमलग बगयते अवसरी पातले नृपाचिया महाद्वारी, करुणिया जय जयकारी म्हणे सत्वर सारी यज्ञाते। करोनी पंचमहायज्ञाते नैवेद्य अर्पी देवाते, उशीर जाहलासे भोजनाते तुझी व्रताते नृपवरा। राये ऐकुनिया वचन म्हणे सकळ विधी सारुन, करुनिया तीर्थग्रहण साधन वेळा साधिली। आता भोजन मात्र असे उरले, ऋषी म्हणे आहा काय केले, तू ते तव भोजन घडले शेष उरले ते ब्राह्मणाते। तीर्थप्रसाद ग्रहण करिता तरी भोजना समानची तत्वता, आम्ही न सेवुची आता शेष अन्न नृपवर्या। तू तव परम सुज्ञराया केवी आचरलासी हे क्रिया, म्हणून परम क्रोध ऋषीवर्या हृदया माझी उपजला। म्हणे चांडाळा पाही आता मज ऋषी ते उपेक्षुन तत्वता, माझा महिमा तुवा नेणता केविया व्रता साधिले। क्रोधे थरथरा कापतसे दोन्ही अधरपुटी हालतसे, सर्वांगी क्रोधे लवतसे काय बोलतसे रायाते। गर्भ जाहला तुझिया मानसी मीच साधितो द्वादशी, तरी स्वीकारी आता शापासी भोगी गर्भवासी शतजन्म। ऐसा शाप ऋषी वदता घाबरा जाला नृपनाथा, म्हणे केऊता उदेला अनर्था म्हणून कापता थरथरा। पहा केवडा अनर्थराया ते अभिमान वोढवला तयाते, अभिमान न साहे भगवंता ते प्रियतया ते निराभिमान। निराभिमान कर्म करिता तो परमप्रिय भगवंता, या लागी न धरिजे अहंता जाणते पुरुषांनी। पुण्यमार्ग आचरता पाहा हो तेथे उत्पन्न झाला अपावो, म्हणून नाचरावे हा हो झणी ऐसे न म्हणावे। जे पुण्यकर्म आचरले ते केवी वाया गेले, ऐसे न म्हणावे वहिले ते ऐका सावधान। भावे विण देवाधिदेवो केवी आतुडले पहा हो, परी केलिया कर्माचा निर्वाहो देवाधिदेवो संपादी। जैसे उत्तम भूमीसी कण पेरिता होय वर्धमान, जरी अपूर्ण जाला घन परी न जाय कण तेथेची। तेवी सत्पात्री दान देता ते वाया न जाय तत्वता, किंचित कृपा घन वोसरता पीक हाता लागतसे। म्हणून या अनन्य भावे निराभिमाने कर्म करावे, तेची प्रिय कर रमाधवे भावार्थ बळे करुनिया। असो आता हे समग्र
कथा भाग राहिला दूर, कर जोडून या नृपवर, उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा, कवण अपराध देखिला माझा, म्हणून शाप दिधला वोजा, हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समयी, तुवा तीर्थ ग्रहण करून पाही, माझे वचन असत्य नाही, भोजना बैसविसी आम्हा ते. पहा केवडे संकटी नृपवर, व्यसनी पडला साचार, परी कृपाळू तो सर्वेश्वर, जाणे अंतर सकळांचे. न पाचारिता ऋषीवरा, आले समुदायासी मंदिरा, तरी माघारे दवडिता नृपवरा, अश्रल्लाध्यवाणे दिसे की. या लागी गृही पातलिया भूसुर, तयाचे आतिथ्य करावे फार, तोषबुनी तयाचे अंतर, आशीर्वचना ते घेईजे. रिक्त हस्ते दवडिता पाही, कठोर वचन बोलता तेही, तेणे तो संतापुन हृदयी, अंतःकरणी शापितसे. जरी द्यावया नाही धन, तरी बरवा कीजे सन्मान, परिवित्त असुनी न देववेदान, हे विहितपण साजेना. तरी थोडे अथवा फार, देऊनी तोषवावे अंतर, मग कृतज्ञता द्विजवर, सहजची येऊ पाहे. असंतुष्टा द्विजानष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा, या लागी कर्मश्रेष्ठा, विधी वाटा आचरिजे. ऐसे कर्म अंबरीश, करिता प्राप्त झाला नाश, मग हृदयी आठवी रमाविलास, केला ध्यास बहु तेणे. म्हणे वैकुंठवास रमाधवा, धाव कैवार्या केशवा, मी तव अनुसरलो जीव भावा, तुझिया सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणुनिया निष्टंक, व्रत आचरलो एकनिष्ठ, केवी हे अरिष्ट उदेले. कवणपातकाची राशी, म्हणून क्रोध आला तुझसी, या लागे शापितसे ऋषी, कवण उपायासी करुवाता. तुझेची मुख हे ब्राह्मण, जाणोनी मांडिले अन्नदान, आणि तुझेची मुखे शापवचन, उचितपण केवी देवा. तरी कृपाळू तो दिनोद्धार, ऐसे बोलती विधीहर, तरी ऋषी वचनाचा वणवा थोर, शांत करी कृपाघने. हे देवादिदेवा कृपाघना, दयाळुआ अघनाशना, दीनोद्धारा पतित पावना, असुरमर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर, ऐसे वदताती ऋषेश्वर, तेथे ऐसी हे लहरी क्रूर, पातली हरिहरान लोटे. कवणपातकाचा ठेवा, मी तव आचरलोसे देवा, म्हणूनी नयेची करुणा, हृदयी केशवा तुझिया. गर्भवासाचा चुकवावा पंथ, या लागी की जे दान तपव्रत, तेथेही होतसे आघात, तरी समूळ मात उडे की. तरी दीनवत्सलता ते कैसी, केवती गेली से ऋषिकेशी. सांगपा आम्हा दिनासी, विचारून मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान, राया ते ओढवले महाविघ्न, तोची प्रत्यय मज लागून, आला जाण तात्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रचित देखली प्रातःकाळासी, न येता न देता दुर्जनासी, गाठी पडली तात्काळी. तयाने ओढून नेले, राजद्वारी उभे केले, कारागृहाते भोगिले, अस्तमित अस्नात. प्रभून करी वचना न्याये, खोट्याचे खरे केले पाहे, दंड पावलो लवलाहे, रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भावो, तात्काळ फळला पाहा हो, अंबरीशा ते तोची न्यावो,
घडे पहावो अनयासे। मग करुणास्वरे अनंत आळविता झाला नृपनाथ। सर्वातरात्मा जगन्नाथ कळले हृदयगत रायाचे। म्हणे धावणे न करिता ब्रीद बुडो पाहे तत्वता। मग माझी ही वत्सल्लता केवी शोभे भूमंडळी। मग पवना ते टाकून मागे गरुडा ते सोडून वेगे। धावणे केले लगवेगे उभा उभी अंतरंगी उभा ठेला। येरीकडे नृप चक्र चुडामणी जोडून या द्वयबद्ध पाणी। उभा ठेला से ऋषी सानिध्यानी तो चक्रपाणी देखिला। सहस्र चपळे समान तेज फाकले दैदिप्यमान। एका एकी शेष शयन येऊन उभा ठाकला। राये पाहताच नयनी दंडप्राय लोटांगणी। उभा ठेला बद्ध पाणी स्तुती स्तवनी अनुवादे। दुर्वासे घातला नमस्कार उभा समुदायेसी सत्वर। स्तुती वादे जगदीश्वर पुरुषेश्वर पूजितसे। ऐसे होता तये वेळी बोलता झाला वनमाळी। रूपवरा पाहून ते वेळी मुख कोमाले दिसतसे। मग बोलतसे नृपवर कथिता झाला समाचार। म्हणे परमकोपिष्ट ऋषीश्वर निरर्थक शापिले। ऋषी शापाचा वणवा जाळू पाहे देह भावा। कृपाळू तू मेघ केशवा शीतळ करी वर्षोनी। ऐकून नृपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा। म्हणे दुर्वासे न करिता विचारणा शापिला राणा अंबरीश। आधीच मलमास विशेष वरी द्वादशी तिथी सरस। रूप आचरता निर्दोष तरी शापास आधार केऊता। द्वादशी ते ब्राह्मणा ते उदक अर्पिले जरी तयाते। तरी फळ लाभे यज्ञाते स्वर्गी पितरांते संतोष। जयाने व्रत केले द्वादशी पार नाही त्याची या पुण्यासी। मी जनार्दन संतोषी केवी तयासी अघातू। वरी केलिया अन्नदान तयाचे पूर्वजा होय उद्धरण। न करी तरी रवरव दारुण पितृगण भोगिती। ऐसी जे पुण्यतिथीसी नृप आचरिता पुण्यराशी। तरी केवी बाधिजे तयासी शाप भये ऋषीच्या। तरी तपश्चर्ये आगळा मुनी नेणोनी बदले शापवाणी। तरी स्वयमी चक्रपाणी सोसी न जाचणी गर्भवास। ऐसे वचन केशवाचे ऐकून ऋषी बोले साचे। शतजन्म गर्भवासाचे वचन आमचे निघाले। तरी उशापवाणी ऐक वरीचे शून्य टाकी एक। शेष उरे जो दशक तो आवश्यक भोगिजे। त्याही माझी चतुर्भागरीती दोन्ही जलचरे दोन्ही वनचरेती। दोन विप्र दोन भूपती रामकृष्ण तरती जडमूढ। ऐशा उशाप वदता वाचा संतोष स्वामी दिनाचा। गर्भवास निरसिला रायाचा स्वयेतयाचा अंगीकारी। मग आनंदोनिया नृपती ऋषी मेळासी श्रीपती। साधुनिया द्वादशी तिथी कौतुकरीती दावित। विमान आणून तात्काळी नृप उद्धरिला ते वेळी। ऐशी द्वादशी नव्वाळी ऋषी मंडळी विलोकित। समस्ती करून जय जयकार नमिते झाले शारंगधर। अदृश्य झाला सर्वेश्वर इतुका प्रकार पै झाला। कथा भाग परम ऐकिला म्हणूनी श्रोतिया सकळा। श्रवणद्वारे परिसविला एवं संपला पंचपर्व। इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित चतुर्दशोऽध्याय गोडहा।
इति चतुर्दशोऽध्याय समाप्तः।